आपल्याला माहितीये राज्य महिला आयोगाला तब्बल 4 वर्षांनंतर काल अध्यक्ष तर मिळाल्या, पण या पदावर सुशीबेन शाह यांची झालेली निवड आता वादात सापडली। महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी महिला संघटनांशी चर्चा करणं आवश्यक होतं, असं पत्र आम आदमी पार्टीनं मुख्यमंत्र्यांना लिहिलंय। महिलांच्या अत्याचारांच्या घटनांकडे सरकार गांभीर्यानं पाहत नाही, हेच या निवडीवरून सिद्ध होतंय, असं आम आदमी पार्टीचं म्हणणं आहे। आणि या विरोधात राज्यातल्या सगळ्या महिला संघटनांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे, असंही आपच्या सदस्यांचं म्हणणं आहे। तर मुख्यमंत्र्यांनी महिला संघटनांचं मत विचारात घ्यायला हवं होतं, असं शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोरे यांनी म्हटलंय। एक तो है प्रोसेस और दूसरा है कि कौन उस पोजीशन के लायक है। उनमें कोई जुडिशियल बैकग्राउंड तो होना चाहिए था। हमारे पास यहाँ पे महिला एक्स जज हैं महाराष्ट्र में, महिला लॉयर हैं बड़े नामी। उन लोगों को अगर लेके आते तो एक महिला में भरोसा पैदा होता कि मैं अगर इस आयोग के पास जाऊंगी तो मुझे न्याय मिलेगा। अभी इस आयोग पे किसी को भरोसा नहीं होगा, क्योंकि जो लोग अभी हैं उनके खुद के खिलाफ इंक्वायरीज चालू हैं कि उन्होंने कॉम्प्रोमाइज किया है सेक्सुअल हरासमेंट के केसेस में। इसमें कैसे महिलाओं को भरोसा आएगा? ये महिलाओं के साथ मजाक हुआ है। राजकीय गटबाजीमुळे एवढे वर्ष विलंब झाला हे कारण स्पष्ट आहे। जशा महामंडळाच्या नियुक्त्या रखडल्या आहेत तेच कारण महिला आयोगाला अध्यक्ष न देण्यासाठी पण आहे। आणि गटबाजीचा भाग म्हणून केवळ ते मुंबईमधल्या गटाला सोयीस्कर आहे म्हणून हे नाव दिलंय असं वृत्तपत्रातून आम्ही वाचतोय। माझा आक्षेप हा आहे की महिला संघटनांची मत केवळ आयोगाच्या अध्यक्षांबद्दल नव्हे, कुठल्याही विषयावरती मुख्यमंत्र्यांनी स्वतः महिला संघटनांची बैठकच बोलावलेली नाहीये। अशा प्रकारची जी काही नियुक्ती झाल्यावरची राजकीय प्रेरणेतून जी काही चर्चा होत आहेत तर ते साफ चुकीचं आहे। अशा प्रकारे चर्चा करणं एक नवीन नियुक्ती झालेली आहे। महिला आयोगांना अध्यक्ष नव्हता, ते अध्यक्ष आज मिळाले आहेत, पूर्ण कमिटी मिळालेली आहेत आणि चांगल्या पद्धतीनं महिलांना न्याय देण्याचे हे काम करतील अशा प्रकारची पूर्ण अपेक्षा आम्हाला सर्वांना